सर्वांना नमस्कार. बघा, जिल्हांतर्गत बदलीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची अशी काही गोष्टी तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी आज या ठिकाणी आहे. मित्रांनो, परवाच्या दिवशीच माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी एक पत्र सर्व संघटनांसाठी नंदुरबार जिल्ह्यातील काढलेलं असून यात त्यांनी सांगितलं की सोमवारी 22 जुलैला त्यांनी एक सर्व संघटनांची बैठक बोलावलेली आहे. संदर्भ काय आहे तर जिल्हांतर्गत बदली. मग ही जिल्हांतर्गत बदली ऑफलाईनमध्ये कशा प्रकारे करता येईल किंवा याच्यामध्ये काय मार्ग काढायचा याच्या संदर्भात या बैठकीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच याच्या अनुषंगाने नक्की जर ह्या 2023-24च्या बदल्या आपल्याला करायच्या असतील ऑफलाईन मोडमध्ये, तर नक्की त्या कशा कराव्यात किंवा त्याच्यामध्ये काय आपल्याला करता येईल याच्या संदर्भात आपल्या सगळ्याकडून सूचना मागवण्यासाठी आम्ही एक गुगल फॉर्म क्रिएट केलेला आहे. अटल शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून आपण हा गुगल फॉर्म केलेला आहे आणि याच्यावर ज्या काही सूचना वगैरे येतील, ज्या काही योग्य वाटतील अशा योग्य त्या सूचना घेऊन आम्ही त्या ठिकाणी संघटनेमार्फत तुमचं प्रातिनिधिक मत त्या ठिकाणी आम्ही व्यक्त करणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी माझे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना, मग ते बदलीपात्र असोत किंवा बदलीपात्र नसोत, इच्छुक असोत इच्छुक नसोत, एक विनंती आहे की याच्यामध्ये आपलं मत तुम्ही त्या ठिकाणी व्यक्त करावे, जेणेकरून तुमची भूमिका प्रशासनासमोर नेण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी मदत मिळेल. विशेषतः मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्याचा बदलीच्या संदर्भात अडचणी थोड्या वेगळ्या आहेत. कारण की आपल्याला माहीत आहे, धडगाव आणि अक्कलकुवा हा जो नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम समजला जाणारा हा भाग आहे. याच्यामध्ये जाणाऱ्याची संख्या जवळपास नसल्यास जमा आहे आणि या दोन तालुक्यातून खाली उतरणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आणि म्हणून हे प्रशासनासमोर आव्हान आहे की बदल्या करायच्या तर कशा. जर वरच्या लोकांच्या खाली बदल्या करायच्या असेल, कारण की ऑफलाईनमध्ये केवळ विनंती बदल्या होणार आहेत, प्रशासकीय बदल्या त्या ठिकाणी करण्याचं त्या ठिकाणी शासनाने आदेश दिलेले नाही. केवळ विनंती बदल्या करण्यासंदर्भात त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रशासनासमोर ही खूप मोठ्या अडचणी आहेत. करायच्या बदल्या तर कशा करायच्या, कारण की त्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाला पाठवायचं. आणि म्हणून ह्या सगळ्या विषयावर मार्ग काढण्यासाठीच त्यांनी मीटिंग त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि म्हणून मग जर आपल्याला अशा अवघड परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जर बदल्या करून घ्यायच्या असतील तर त्या ठिकाणी आपल्याला समर्पक असं प्रशासनाला देखील आपल्याला सांगावं लागेल की नक्की करायचं तर करायचं काय. ओके, त्यात सगळ्यात महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, जे मला वाटतं की जी भूमिका मांडायची माझी इच्छा आहे, किंवा एक बघा, ज्या आपल्या प्रशासकीय ऑनलाईन बदल्या होत्या त्याच्यामध्ये विनंती बदलीची संधी नाही किंवा सोप्या क्षेत्रातून अवघड क्षेत्रात जाण्यासाठी जास्त काही संधी त्या ठिकाणी उपलब्ध दिसत नाही. आणि मग ही जर संधी आपल्याला उपलब्ध करायची असेल तर यावेळेस केवळ एवढ्याच वेळेस होऊ शकतात ऑफलाईन बदल्या. आणि म्हणून ऑनलाईनमध्ये तर ती संधी उपलब्ध नाही. ऑफलाईनमध्ये जर कोणी इच्छुक असतील सोप्या क्षेत्रातून अवघड क्षेत्रात जाऊन त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करून परत खाली उतरायचं असेल, कारण की बऱ्याच जणांचं असं असतं की बाबा आपलं वय आहे तोपर्यंतच आपण जाऊन येऊ, जे कधीच गेलेलं नाही त्यांना ही एक संधी असते. कारण की जाणारे लोक खूप कमी, त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित खूप मोठे ऑप्शन त्या ठिकाणी बदलीसाठी चांगले त्या ठिकाणी भेटण्याची यावेळेस संधी आहे. जर नंतर प्रशासकीय बदलीमध्ये तुम्ही बळजबरीने गेलात तर त्या ठिकाणी ऑप्शन कमी होतात. जिथं प्रशासन टाकेल प्रशासकीय बदली मग तिथे तुम्हाला जावं लागेल. ही विनंती बदली आणि एक संधी. आणि म्हणून माझं असं मत आहे की आपण त्या ठिकाणी असं म्हटलं पाहिजे की कोणतीही अट न ठेवता, सेवेची कोणतीही अट न ठेवता, सोप्या क्षेत्रातून ज्यांना अवघड क्षेत्रात जायचं आहे त्यांना बिनधास्तपणे बदल्या करण्यात याव्यात, त्यांना जाऊ द्यावं, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना त्या ठिकाणी अवघड क्षेत्रात जाता येईल आणि अवघड क्षेत्रातून देखील जास्तीत जास्त लोकांना खाली उतरायला त्या ठिकाणी संधी प्राप्त होईल. आणि वाटलंच तर अवघड क्षेत्रात जाण्यासाठीचा टप्पा अगोदर जरी घेतला तर आणखी त्याच्यामध्ये जास्त चांगलं होईल. अशी भूमिका साधारणतः मांडण्याचा आम्ही अटल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून विचार करतो. या सविस्तर बाबतीमध्ये जे काही आपले मत असतील, आपल्याला काही त्या गुगल फॉर्ममध्ये प्रश्न दिलेले आहेत आणि याच्याशिवाय आपल्या काही ज्या मागण्या असतील इतरही असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये विशद करा. त्या मागण्याबाबत ज्या त्या आम्हाला योग्य वाटतील त्याच्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन आम्ही त्या प्रशासनासमोर मांडण्याचा त्या ठिकाणी सोमवारच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करू, एवढं या ठिकाणी सांगतो. नक्की सर्वांनी पूर्णपणे प्रतिसाद द्या. तुम्ही जे बदली पात्र असाल, बदली पात्र नसाल, बदली इच्छुक असाल, बदली इच्छुक नसाल, परंतु तुमचं एक मत याला कलाटणी देणारं ठरू शकतं ह्या बदली प्रक्रियेला. म्हणून प्रत्येकाला विनंती आहे, कारण की आम्ही तुमचंच मताचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करणार आहोत.
आणि म्हणून सगळ्यांना परत एकदा नम्रतेची विनंती आहे की आपण जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी ह्या गुगल फॉर्म ही लिंक भरावी. वेळ प्रसंगी जर आवश्यकता पडली तर आपली जे काही मतं येतील ते सुद्धा प्रशासनासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू, जर आवश्यकता आम्हाला वाटली तर. त्याच्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आपले मतं व्यक्त करा. ओके. सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा. नक्कीच आपण प्रयत्न करूयात की बदल्या ऑफलाईनमध्ये देखील कशा नंदुरबार जिल्ह्यातल्या होतील. जे अडकलेले लोक आहेत आपले अवघड क्षेत्रामध्ये त्यांना कसं खाली उतरवता येईल याच्यासाठी संघटना पूर्णपणे सकारात्मक आहे, कायम त्या ठिकाणी प्रयत्न करत राहील एवढं या ठिकाणी सांगतो. नक्की आपल्या सूचना ज्या काही असतील त्या नक्की गुगल फॉर्मद्वारे कळवा एवढी एक विनंती करतो. धन्यवाद.